नमस्कार, कदम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत व्हेज पनीर क्रिस्पी रोल. कारण भाज्या मुलं खात नाहीत, त्यामुळे असं काहीतरी वेगळं केलं तर त्यांच्या पोटात नक्की या भाज्या वगैरे सर्व जातात आणि मुलांना पनीर आवडतं, शिवाय चीज आवडतं. ते आपण घालून सगळं सजावट करणार आहोत. आपण आता साहित्य बघूया. इथे कोबी मी असं चिरून घेतलंय उभा, गाजर पण सेम असंच चिरून घेतलंय. इथे कांदा पण असा उभाच कापून घेतलाय. आलं लसूणची पेस्ट आहे. इथे मीठ आहे. मैदा, 2 चमचा मैद्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी अशी पेस्ट करून घेतले. ओरिगॅनो आहे इथे, रेड चिली सॉस, सोया सॉस, ओरिगॅनो, बटर, चीज, पनीर. आता इथे कढई मी तापत ठेवली होती पहिलीच. आणि बटर घालून घ्यावं याच्यामध्ये. आपल्याला हे पूर्ण असं भाजी करून नाही घ्यायची, थोडं थोडंसं गरम करायचं फक्त. हे सगळं घालून घ्यायचं याच्यामध्ये. आपण इथे रेड चिली सॉस आहे घालून घेऊया. एवढा सगळा लागेल. सोया सॉस थोडा कमी टाकायचा, जास्त नाही टाकायचा. ही काळी मिरी पावडर आहे. ओरिगॅनो, थोडंसं मीठ. इथे आपण आता हे पनीर आहे ना, त्याचं खिसून घालायचं त्याच्यामध्ये. लहान मुलांना पनीर, चीज सर्व प्रकार आवडतात. म्हणजे भरपूर पनीर घालायचं ना, भरपूर चीज घालायचं. आता गॅस बंद करायचा, जास्त पनीरला शिजवायचं नाहीये. आता हे रोलमध्ये जे भरायचं स्टफिंग आहे हे आपण थंड करायसाठी ठेवलंय. हे थंड झालं की मग याचा वापर करायचा. आपण जो मैदा घेतला होता ना 1 वाटी, तो आता मैदा ह्या रोलसाठी मळून घ्यायचा आपल्याला. थोडंसं मीठ. हे पीठ जरा घट्टच मळायचं, चपातीसारखं नाही मळायचं, थोडंसं घट्ट घ्यायचं. हे पीठ माझं झालंय म्हणून थोडंसं बटर घ्यायचं, थोडंसं. छान असं मळून घ्यायचं पीठ. इथे आता आपण ही जी स्टफिंग तयार केलेलं ते घेतलंय. इथे मी ते मैद्याचे गोळे केले, ते मैदा आहे. ही पेस्ट आपण आधीच करून घेतली होती ती. आणि मी इथे मैदा थोडं ताटामध्ये थोडं स्प्रिंकल केलं, कारण ते रोल आपण याच्यात ठेवणार आहोत आणि नंतर तळायचे एकदम. आता हे आपण करून घेऊया आधी. चपातीपेक्षा थोडंसं लहान साईज घ्यायची. चपाती एवढं मोठं करायचं नाही, कारण ते तळायला पण आपल्याला व्यवस्थित आले पाहिजेत रोल. हे स्टफिंग पूर्ण थंड झाले की मगच भरायला घ्या, कारण गरम असताना भरलात ना तर ते होणार नाही व्यवस्थित. आणि ही जी आता पेस्ट केलेली आपण आहे ना, ती इथे लावून घ्यायची.
आता हे आपण जिथे मैदा स्प्रिंकल केलं होतं ना, इथे आता आपले हे 7 रोल करून तयार झालेले आहेत. तेल मी तापत ठेवलंय. तेल तापलंय बघा, चांगलं तापलंय तेल. आता हे रोल एक एक करून घालून द्यायचे याच्यामध्ये. जास्त नाही घालायचे, 2-2 3-3च घालायचे. नंतर गॅस बारीक करायचा. तेल तापलं ना एकदा की मग गॅस बारीक करायचा, नाही तर मग जास्त लाल होणार. मस्त कुरकुरीत छान होतात. मुलांना नक्की करून द्या आणि आपली रेसिपीला नक्की आपल्या लाईक करा. नंतर आपल्याला समजून येते इथे मस्त असे कुरकुरीत झाले ते. तेलात टाकल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा आणि मंद आचेवरती हे तळून घ्यायचे. म्हणजे आतपर्यंत जो मैद्याचं जे पोळी आहे ते आतपर्यंत शिजून निघते आणि कुरकुरीत होते छान. इथे आता आपले रोल तळून झालेत. तर आपण आता हे डायमंड शेपमध्ये कट करून घ्यायचे. हे बघा, कट करताना हे आपल्याला माहिती पडते की ते छान कुरकुरीत झालेत. हे बघा, चीज भरपूर टाकायचं. मुलांना चीज पण भरपूर आवडतं. नक्की घरी ही रेसिपी करून बघा, खूप छान होते, खूप छान लागते. पण लहानांपासून मोठ्यापर्यंत ही रेसिपी सगळ्यांना आवडेल. नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपला व्हेज पनीर क्रिस्पी रोल तयार आहे. तुम्हाला जर आवडली असेल ही रेसिपी तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नक्की ही रेसिपी करून बघा.